बाळू काका पण तुम्ही बरोबर नाही ही वाहत गावात हुशार कोण माझ्याशिवाय आता नाही माणूस होता हुशार चोपडी याला झाला असं नका म्हणून भाऊ इतका गावात हुशार कोण नाही काही वेळ आली काकी माझ्या जेवण माझी चिट्टावडा दुखते आता जाऊ दे नको टेन्शन घेऊ चला ऐका गाडी काढा गाडी ऐक मी काय म्हणतो पटकन चला तुझ्याकडं पैसे का आपल्याला पुण्यात जायला नाही पैसे सगळं भाऊचं नाव माझा रुपये पण आता मूर्ख आगत वाई तिच्या ठेवायचा सगळं आम्हाला माहिती वाचलं पैशाची मी तरी करतो काहीतरी एक काम कर आधी शॉप देऊन नीट काय करताय येडे मूर्ख आहे तुम्ही आकली कमी द्या बाळासाहेबाला लय आकल आहे येड्या माणसाला नेहमी शॉक देतात दवाखान्यात देतात काही देतात मला काय माहित नाही ह्या निभाव केलंय सगळं काय झालं रामभाऊला तू थोडं डोक्याला लय ताना झालाय थोडी येण्यासारखं काढतात भाऊ येण्यासारखं करे सकाळी नदी चांगलं बोलत होतं कसं येण्यासारखं सगळ्याला आधी तुम्हाला काय माहित नाही मला त्याच्यामुळे यायला लागलंय अरे नाही बाबा ती नदीतली दगडी काढून बाहेर टाकत होतं दगडी मला मी डोळ्याने बघितलं त्यांचा पुतण्या खराय का तुम्ही खरे बाबा नदीतले सगळं घाणायची साफ करायचं कार्यक्रम झाला होता ऐका तुम्ही वाहिनीचा शॉक देऊ नका बरं का पैसे नसले तर आपण पैसे कोणी नाही कशाला असलो तुला जीव गेला म्हणजे काय होईल मनोरुग्ण माणसाला शॉक अजिबात तुम्ही आवाज घात कसा आम्ही गुंगीचं औषध टाकून तुम्ही कोणती औषध पण दिलं त्यांना क्रांती टाकत आली का उचला कशा उचला गाडी टाक पाण्यात तो पाण्यात रामभाऊ रामभाऊ हो भाऊ काम करा काम रामभाऊ स्वच्छ रामभाऊ सुभाषराव स्वप्न माझ्या पडलं आपण नदीकडे गेलोय स्वच्छता करतोय मी तुम्ही बाळू असं गोड स्वप्न होतं आणि गाव विरोध करताय राव तिथे लय माझ्या आधी पण आपण लय कष्ट केले आम्ही जेवायला परत आलो घरी आणि सगळे गैर व्हायला आला ही पवायला आली म्हणून तुम्ही त्यांना ताणलं त्यांना वाटतं तुम्हाला वेळ लागले अरे मला बियाल्या कुणी सोड नका माझी दुकान हे कोणी केलं मला तुझा तर नवरा दाबी तुझ्यासमोर मी सांगतो बाबा मला कळून कोणी केलं ते सुभाषराव थांबा कसं म्हणते हे काय झालंय भाऊ नाही भाव वाटे का काय भाव काय झालं तू का फाशी तुला रामभाऊ सगळा गैरप्रकार गैरसमजात झाला तुम्ही जे हे हातात घेतलंय नदी प्रदूषण वाचवायचं त्यातलं सगळं कचरा गोळा केला आहे की आम्ही जेवायला आलो सकाळी तुमचं काम चांगले पण चांगलं काम करणारा समाजात येणच ठरवतो आणि असाच प्रकार आज घडलाय आता ते काय नाही तुमच्या बरोबर आम्ही सगळे येणार नदी स्वच्छ करायचा कार्यक्रम आपण सगळे हातात नदी सगळ्या गावात अध्यक्ष मला बाळू भेटलो होतं मी मला जातानी नाही नाही तुला दगडी कोणी मी मारली काय तुम्ही काय मारलं दगडी कोणी माझा काय गरीब अरे कुठं नाही माझं काय काय म्हणत मी निघालो तू काय धुवायला मला म्हणजे तुझ्या भावाला याद लागले चिन्ह गोळा करतोय आणि त्याचा म्हणजे मी काय सांगितलं ऐकून घ्या मी म्हटलं रामभाऊ ध्येय वेळा झालाय वेळा नाही म्हणजे विशिष्ट मोहीम हातात मला तर काय वाटतं माहिती रामभाऊ घाण्याचा तुम्हाला मारायचा विचार तिथं काहीतरी काढी टाकून कुठं वाढवू नको ध्येय वेळा रामभाऊ नवरा बायकोमध्ये बाळू सरपंच तुमच्यासारखं नाही घेणार तो अर्धा नाही तुम्ही द्या घे न काम करता चहा घेतला मी मला आवडणार नाही तुम्ही गारटलाय तुम्ही घ्या रामभाऊ जरी गारटला कवा उभारी घेईल सांगता येत नाही अहो चहा चहा घ्या नाही कशाला बनवलं काकी तुला कोणती चल मध्ये डोकं गायडे बनवलाय गाई चहा घ्या तुम्ही काही करू भिजल्यामुळे लागत असत दूध संपलंय गोरा चहा केलेला कोरा आयुर्वेदिक पौष्टिक असतो गणा जी गाय घेऊन तू तिथं नदीला आलता कशाला नाटक करतो मला दाखवायसाठी कामाच्या पोटच्यासारखं घरी दाखवा पाय मोकळे करायचे तर बायका नदीला धुवाय असतात ना चौकशी करायची कुठल्या पाहुण्याची पोरगी आली का नदीला बघायला आणि हे तुम्ही स्वच्छ धावा तुम्ही तर चांगलं होईल वा आता कसं वाटतंय तुम्हाला आता मला काम केल्यामुळं फ्रेश वाटतंय बिनकामाच्या अवलादींनो हिंडताय काय रस्त्याने कुठे बी मला जरा थकवा जाणवतोय कामामुळे आराम करा आराम हराम हे आराम हराम हे अहो शांत आराम करा कंटाळा आलाय ना तुम्हाला
जरा शांत शांततेने राष्ट्र जरी मोठं होत असलं तरी माणूस शांत राहून चालणार नाही, तो अशांतच असला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, तो गावात येतात आणि जीवनाकडे वाचला म्हणून हा मला कामाची हो कोणाला चालली का दुसरं बी पाहिजे. अशी गिरकी ती कामानी